नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. नाशिक महाराष्ट्रातली मंत्रभूमी, तंत्रभूमी, यंत्रभूमी म्हणून ओळखली जाते. आता ती खड्डाभूमी म्हणूनही ओळखली जाणार आहे. कारण या नाशिकमध्ये सध्या इतकं खोदकाम झालेलं आहे की जवळपास आणखी थोडंसं जरी खोदलं तरी नवं नाशिक पाताळामध्ये सापडेल आणि त्यामध्येही कदाचित अनेक नवे संदर्भ जगाला मिळतील अशी शक्यता बोलून दाखवली जाते. हा विनोदाचा भाग नाही, प्रत्यक्षात ही लाज आणणारी परिस्थिती आहे. कारण नाशिकमधल्या खोदकामामुळे आणि पूर्णपणे कामांमधल्या नियोजनातल्या बोजवाऱ्यामुळे खड्डे अनेक ठिकाणी आहेत. या खड्ड्यांचा परिणाम असा आहे की नाशिकमध्ये लगोपाठ खड्डाबळी होत आहेत. या खड्डाबळीचं नुकसान काय असतं ते आज ज्यांच्या खड्डाबळीची चर्चा आपण करणार आहोत त्यांच्या कुटुंबाच्या प्रतिक्रियेतून तुम्हाला कळू शकेल. आपल्या घरातला कर्ता पुरुष गमावणं याची वेदना कदाचित या राजकारण्यांपर्यंत पोहोचतच नाहीये. आणि म्हणूनच एका पाठोपाठ एक नाही तर 5-1 म्हणजे जवळपास अर्धा डझन खड्डाबळी झाल्यानंतर नाशिकमध्ये राजकारण तापायला लागलंय. हे नाशिक अवघ्या वर्षभरामध्ये लाखो कुंभमेळ्याच्या निमित्तानं येणाऱ्या भाविकांचं स्वागत करणार आहे. अशा या शहराची परिस्थिती आज इतकी वाईट आहे. वर्षभरानंतर थोडी कळ काढा, चांगली करून दाखवू असं म्हणणाऱ्या नेत्यांवर विश्वास कोण ठेवेल? नाशिकमधली परिस्थिती दिवसेंदिवस कटकटीची आहे आणि ही कटकट संपत नाहीये. या निमित्तानं एकदा पटकन आपण आत्ताच्या घडीला खड्डाबळीच्या निमित्तानं व्यक्त होणाऱ्या प्रतिक्रिया पाहणार आहोत आणि मग चर्चेकडे वळणार आहोत. माझं फक्त पूर्ण माझं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं आहे. माझी एवढी एकच मागणी आहे की माझ्या मुलीच्या भविष्याचा त्यांनी विचार करावा आणि माझ्या पण भविष्याचा विचार करावा. मलाही काहीतरी, कारण की ते गेल्यामुळे घराला आता हातभार लावणारं कोणीच नाहीये. त्यांचे आई वडील सुद्धा आहेत. आम्हाला सगळ्यांना काहीतरी मदत मिळाली पाहिजे आणि माझ्या पण भविष्याचा विचार झाला पाहिजे. कारण की आता ते गेल्यानंतर मलाच काहीतरी घरासाठी करावं लागणार आहे. त्याच्यामुळे माझ्या नोकरीसाठी काहीतरी महापालिकेने प्रयत्न केले पाहिजे आणि माझ्या मुलीच्या शिक्षणासाठी पण काहीतरी त्यांनी केलं पाहिजे. कारण की तिच्या वडिलांची खूप इच्छा होती, तिला मी खूप शिकवेल, जसं पाहिजे तसं हे करेल. तेवढं प्लीज तेवढी काहीतरी मदत करा, बस. बाकी काही नाही म्हणणं माझं. महानगरपालिका काही आम्हाला हे करेल आता काय म्हणेल? तुम्ही काय चला रस्त्यावर चालले म्हणजे चालायचं नाही का रस्त्याने? चुका त्यांच्या झाल्या तरी आमच्यावरती हा प्रसंग आला. आमचं अतोनात नुकसान झालेलं आहे सर. आणि अतोनात नुकसान कोण भरून देईल आता आम्हाला? शासन देईल का आम्हाला का महानगरपालिका देईल? हा प्रश्न येतो ना. आज तिच्या जीवनाचं काय? एवढीशी पोरगी आहे ती, सगळं घरातला करताच माणूस चालला गेला. प्राधिकरण किंवा महानगरपालिका असेल, प्रशासन असेल, यांनी ऍक्शन मोडवरती येणं गरजेचं आहे. आज आपण बघतोय की सर्व लोकप्रतिनिधींची एकच मागणी आहे की आपण फील्डवर उतरून हे करावं. माझं सगळ्यांना म्हणणं आहे की आज ज्या कुटुंबांनी, खरं तर ज्यांनी आपल्या कुटुंबातला एखादा सदस्य गमावला आहे, ती जी चूक आहे ती ऍक्च्युअली तुम्ही कोणावरती टाकणार? आणि हाच प्रश्न खरं मी आज माझ्या पत्राद्वारे देखील उपस्थित केलेला आहे. या चर्चेत आपल्यासोबत सहभागी झालेल्या मान्यवरांचा आपल्याला पटकन परिचय करून देतो. या मान्यवरांना विनंती आहे की आपण पूर्ण वेळ टीव्ही स्क्रीनवर दिसणार आहात तेव्हा कृपया समोर पाहत रहा. लक्ष्मण सावजी आपल्यासोबत आहेत, भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता या नात्यानं. आपल्यासोबत केशव पोरजे आहेत, गटनेता उद्धव ठाकरे यांच्या गटाचे. किरण गामणे नगरसेवक या नात्यानं शिवसेनेच्याकडून थोड्याच वेळात या चर्चेमध्ये येत आहेत. पहिला प्रश्न माझा केशव पोरजे आपल्याला आहे. केशव पोरजे, तुम्ही आंदोलन करताय, नाशिकमध्ये खड्डे एका पाठोपाठ एक आहेत, खड्डे कमी होत नाही आहेत, याला जबाबदार असलेला माणूस कोण आहे? नमस्कार. नमस्कार. याला सर्वोच्च जर जबाबदार कोणी असेल तर ही नाशिक महानगरपालिका आहेत, प्राधिकरण आहेत. त्याचं कारण असं आहे की नाशिक महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आहेत गेल्या अनेक वर्षापासून. केंद्रात सत्ता, राज्यात सत्ता आणि नाशिक महानगरपालिकेत 2017 पासून महापालिकेत भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे. तरी नाशिकमध्ये इतके खड्डे का? कुंभमेळ्यासाठी 35,000 कोटीचा निधी केंद्राने नाशिकला दिला. कुंभमेळ्यामध्ये
लाखो भाविक या ठिकाणी येणार आहेत. आणि आज तुम्ही नाशिकमध्ये 28 रस्ते मुख्य रस्ते आहेत, असा एक पण रस्ता नाही की ज्याचं काम 25% जास्त झालं आहे. आणि कुंभमेळा एक 7 ते 8 महिन्यावरती येऊन ठेपला आहे. जी म्हणजे केशवजी, एक मुद्दा यामध्ये असा आणतो की ज्यावर अशाच पद्धतीनं तर्क केला जातो तेव्हा सत्ताधारी गट बचाव निर्माण करतो. तो असं म्हणतो की हे सगळे खड्डे प्रशासकीय कार्यकाळातल्या दिल्या गेलेल्या कामांमुळे पडलेले आहेत. हा तर्क खरा आहे का? तुम्ही सांगताय कुंभमेळ्याच्या निमित्तानं सुरू केलेल्या कामांमुळे खड्डे आहेत, खरं कोण बोलतंय मग? बघा, खड्डे आत्ताचे जे कामं चालू आहे त्याच्यामुळेच खड्डे आहे. प्रशासकाच्या काळातले खड्डे बिलकुल नाहीये. गेल्या 7 ते 8 महिन्यापासून हे खोदकाम सुरू आहे. अति पावसामध्ये देखील खड्डे खोदताय, याची सर्वोच्च जबाबदारी ही नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त आणि नाशिक महानगरपालिकेच्या महापौरांनी घेतली पाहिजे. जसं एखादं चांगलं काम केल्यानंतर महापौर म्हणतात की मी नाशिकचे प्रथम नागरिक आहेत, याचं श्रेय आपण महापौरांना देतो. तर आज नाशिकमध्ये हा 5वा बळी गेला आहे. बरोबर. तर याचं सर्वोच्च जबाबदारी नाशिकच्या महापौरांनी घेतली पाहिजे. केशव पोरजेंच्या या मुद्द्याला घेऊन आपण पटकन आता लक्ष्मण सावजी यांच्यापर्यंत जातोय. या चर्चेत शिवसेनेचं प्रतिनिधित्व थोड्याच वेळात किरणताई करतील. लक्ष्मण सावजी, जी नाशिककरांची वेदना आहे त्यातून तुमची सुटका होणे नाही. तुम्हाला जबाबदारी घ्यायची असेल तर ती कुंभमेळ्याच्या मुळे झालेल्या खोदकामाच्या निमित्तानं पडलेल्या खड्ड्यांचीही घ्यावी लागेल, नाशिकमधल्या संपूर्ण खोदकामामुळे होणाऱ्या अव्यवस्थेची घ्यावी लागेल. प्रशासकीय व्यवस्थेकडे आणि प्रशासकीय कार्यकाळाकडे बोट नाही दाखवता येणार. लक्ष्मणराव, एक तर विषय असा आहे, ज्यावेळी एखादी गंभीर घटना घडते ना त्याच्याबद्दल संवेदनशील असलं पाहिजे. राजकीय पोळ्या भाजायला तुम्हाला 100 उद्योग पडलेले आहेत. आणखी विरोधी पक्ष, सत्ताधारी पक्ष ह्या चर्चा कशा करतात? आता जो माणूस गेलाय त्याच्या पाठीमागचं खरं कारण जर अपघाताचं असेल तर त्याच्या पाठीमागची जी काही रितसर चौकशी करून त्याच्यात जो कोणी दोषी सापडेल त्याला पनिशमेंट झाली पाहिजे, हे कोणाचंही म्हणणं असणार नाही. पण मग तुम्ही असं म्हणताय का की जो माणूस गेला त्याच्या मृत्यूच्या मागे अपघात हे कारण नाहीये? मला बोलू द्या, माझं पूर्ण बोलू द्या. बरं लक्ष्मणराव, तुमचा आवाज थोडा बारीक येतोय, थोडं मोठ्याने बोलावं लागेल. विषय कसा होतो की इतक्या मोठ्या प्रमाणात कामांना सुरुवात झालेली आहे, त्या कामांचा दूरगामी परिणाम पुढचे 25 वर्ष काय होणार आहे याचाही थोडासा विचार केला पाहिजे. परंतु घटना घडली आहे हा विषय वेगळा आहे आणि त्याच्याबद्दलच्या संवेदना आहेतच. ज्याचा जीव गेलाय, ज्याच्या घरातला माणूस गेलाय, त्याचं जे दुःख आहे ते राजकीय परिभाषेत मांडता येत नाही. ते आम्हालाही आहे आणि कोणालाही असलं पाहिजे. सत्ताधारी पक्षाचं दुःख वेगळं, विरोधी पक्षाचं दुःख वेगळं, असं दुःखाचं भांडवल करून चालत नाही. परंतु ज्या काही घटना घडल्या त्याच्यानंतर काय, आज दिवसभरातलं काय ज्या वेळेला घटना घडतात त्यावेळेला प्रशासनाला बरोबर घेऊन पुन्हा एकदा चांगल्या कामाला सुरुवात केली पाहिजे, ही आमची जबाबदारी आहे. पण मग मला एक सांगा लक्ष्मणराव, या सगळ्या याच्यामध्ये राजकारण कोण करतंय? तुमच्या लेखी राजकारण करणारी माणसं कोण आहेत? तुम्हाला नाव घेता येईल का? राजकारण आत्ताच्या याच्या आधीचे जे प्रवक्ते बोललेत ना, राजकारण करण्यात जाऊ द्या. आत्ताचे जे प्रवक्ते आपल्या चर्चेमध्ये भाग घेतल्याचे बोलले की महापौरांनी जबाबदारी घेतली पाहिजे, अमुक जबाबदारी घेतली पाहिजे, भाजपची सत्ता आहे. 2-4 वर्ष झाले काँग्रेसच्या नादाला लागून हे बाजूला गेले. आम्हाला शिकवता का सत्ताधारी पार्टी? आम्ही बरोबरच होतो सगळे. त्याच्यामुळे राजकीय चर्चा करण्याची ही वेळ नाहीये. ही वेळ लोकांना विश्वास देण्याची आहे. महापालिका निवडून येईपर्यंत पक्ष असतात, एकदा निवडून गेल्यानंतर हे बाकीचे काही विरोधी काही टाळ चिपळ्या वाजवल्या जात नाहीत. केशवराव उत्तर द्या याचं. जी लक्ष्मणराव तुमच्या मुद्द्याला केशवराव उत्तर देतील. मला त्यांना विचारायचं आहे, लक्ष्मण सावजी म्हणतात की ही काही जबाबदारी एकट्या भाजपची नाही, एकट्या महापौरांची नाही. तुम्ही उत्तर द्या केशवराव, त्याच्यानंतर आपण किरण गामणे यांच्यापर्यंत जाणार आहोत. माझा सावजींना एकच प्रश्न आहे की आमच्या महापौरताईंनी महासभेमध्ये एक रुलिंग दिलं होतं की आता जर खड्ड्यामध्ये कोणाचा बळी गेला, कुणी मृत्युमुखी पावलं, तर त्याच्यावरती म्हणजे जो कुणी दोषी असेल, मग तो कॉन्ट्रॅक्टर असेल, तो अधिकारी असेल, याच्यावरती आम्ही मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करू. आतापर्यंत 5 बळी गेले, मग महापौरांनी कोणावरच गुन्हा दाखल का केला नाही, हा माझा सावजींना पहिला प्रश्न आहे. मग जर तुम्ही गुन्हा दाखल करणार नसेल तर मग ही जबाबदारी महापौरांचीच आहे ना. बरोबर आहे केशवराव, त्याच्यावर उत्तर येत आहे. पटकन लक्ष्मण सावजी उत्तर द्या. नाही, विषय असा आहे, मी पोरजेंच्या भावना माझ्या भावना एखाद्या अपघाताबद्दल वेगळ्या असू शकत नाहीत. मी तुम्हाला पुन्हा सांगतो, हा सत्ताधारी पक्षाचा, विरोधी पक्षाचा, राजकीय पक्षाचा विषय करू नका.
आपण नाशिककरांना आपल्याला विश्वास द्यायचा आहे. हे जे खड्डे पडलेले आहेत हे बुजवण्याचं काम सुरू झालेलं आहे आणि काही कालावधीमध्ये एका पावसाळ्यात सुद्धा टिकणाऱ्या मटेरियल पासून खड्डे बुजवण्याचं काम चालू आहे आणि रस्त्याची कामं पण चांगली होतील. पण आपला विश्वास पण द्यावा माझा लागेल. माझा प्रश्न लक्ष्मणराव आपल्याला आहे, आपल्याला कदाचित थोडासा खोकला येतोय त्यामुळे बोलताना धाप लागतेय. मी आपल्याला पटकन विचारतो, 30 सेकंदात आपण उत्तर दिलं तर खूप बरं होईल. आतापर्यंत पडलेल्या खड्ड्यांविषयी एकही व्यक्ती जबाबदार ठरवली गेली नाही. तुम्ही म्हणता महापौर जबाबदार नाही, तुम्ही म्हणता भाजप सत्तेत आहे म्हणजे भाजप जबाबदार नाही. जबाबदार आहे कोण? ब्रह्मदेव जबाबदार आहे. एक मिनिट, मी तुमच्या प्रश्नापासून किंवा समस्येपासून पळ काढणारा व्यक्ती किंवा आमचा पक्ष नाहीये. आम्ही जबाबदार पक्ष आहोत आणि जबाबदारीने वागणारे आहोत आणि जबाबदारी घेणारे आहोत. पुन्हा लक्षात घ्या, जी समस्या निर्माण झाली त्या समस्येची उपाययोजना काय करायची. आताची ही जी घटना घडली ही घटना गांभीर्याने घडली आणि याच्या आधीच्या घटनेनंतर सुद्धा आता प्रशासनाला जाब विचारला जाईल आणि याच्यामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांना पनिशमेंट होईल. हे मी जाहीरपणे तुमच्या समोर, पोर्जनच्या समोर, बाकी सगळ्यांसमोर सांगतो. ठीक आहे, किरण गामणे यांच्यापर्यंत पोहोचूयात. किरणताई, आवाज येतोय का माझा आपल्याला? किरण गामणे यांना प्रश्न विचारला. माझा आवाज येत असेल तर आपण प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. आताच्या घडीला प्रशासनाला जाब विचारला जाईल इथपर्यंत तरी किमान भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते बोलायला लागले. तुम्हाला इतकं पुरेसं आहे का? आवाज येत नाही जोरात. ठीक, आपण आपल्या इथला माईक बंद करा, कारण जे बोललं जात आहे ते परत फिरून येतं आहे. तुम्ही तुमच्याकडचा माईक बंद करा आणि तुम्ही प्रश्नाचं उत्तर सुरू केलं तर खूप बरं होईल. आवाज येतो. प्रश्न बोला सर, प्रश्न काय? जी, मी विचारलेला प्रश्न आपल्याला परत एकदा विचारतो. भारतीय जनता पार्टी असं म्हणते आहे की प्राप्त स्थितीमध्ये ते प्रशासनाला जाब विचारणार आहेत. एवढं पुरेसं आहे का आता? माझं म्हणणं आहे की याला सर्वप्रथम प्रशासनच जबाबदार आहे. जर पावसाळा येतोय, हे ऋतू ठरलेलं असतं तर हे पूर्वनियोजित असलं पाहिजे. खड्डे हे काय आजकाल नाही पडले, तर पावसाळ्याच्या आधीचे पडलेले पण काही खड्डे आहेत. तर याच्यासाठी प्रशासनाने काम करणं हे गरजेचं होतं. पण प्रशासनाने 4 वर्षाच्या या प्रशासन काळातून प्रशासन अजूनही जागं झालेलं नाही आणि याला पूर्णपणे जबाबदार हे प्रशासनच आहे. पण तुम्ही म्हणताय प्रशासन जबाबदार आहे. तुमची निवड झाल्याच्या नंतर इतक्या दिवसांना तुम्हाला प्रशासन काय करतंय दिसलं नाही? तुम्हाला हे लक्षात नाही आलं की कामं कशी चाललेली आहेत? दरवेळेला एखादं काम होतं, 15 दिवसांनी त्याच्यामध्ये दुरुस्ती सुचवली जाते, 15 दिवस काम थांबून राहतं. आवाज उठवतोय पण तरी प्रशासन त्या झोपेतून जागं होत नाहीये. त्यासाठी तर आम्हाला आंदोलन करावे लागतात. अहो, पण सत्ताधारी जर नाशिकमध्ये आंदोलन करायला लागले तर मग विरोधी पक्षांनी करायचं काय? मग विरोधी पक्षांनी पण आंदोलनात तुमच्या सोबत आलं पाहिजे. हा सत्तेचा विषय नाही, हा नागरिकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. आणि जेव्हा एखादा स्त्रीच्या घरातला कर्तबगार माणूस जातो तेव्हा त्या स्त्रीवर जे बिकतं ते त्या स्त्रीलाच माहिती. त्यामुळे एक स्त्री म्हणून आज आम्ही आंदोलन केलेलो आहोत आणि प्रशासनाला कोणत्या तरी अदृश्य शक्तीचा हात असल्यामुळे प्रशासन एकदम धिम्म गतीने त्यांचं काम चालू ठेवतंय. अहो, ही अदृश्य शक्ती कोण आहे? म्हणजे तुम्ही इथेही सत्तेत आहात, राज्यात सत्तेत आहात आणि तरी तुम्ही म्हणताय की अदृश्य शक्ती प्रशासनाच्या मागे आहे. नाशिकला माहिती आहे, ह्या संपूर्ण नाशिकला अदृश्य शक्ती माहिती आहे. त्यामुळे प्रशासनाची ही मुजोरी वाढली आहे. वारंवार इतके बळी जात आहेत. आज नाशिकमध्ये 4था बळी गेलाय. तेव्हा आज प्रशासनाला जाग आली. याच्या आधीचे 3 बळी गेल्यानंतर प्रशासनाने काय केलं नाही? केशव पोरजे आपल्यापर्यंत येतो. किरण गामणे म्हणतात एक अदृश्य शक्ती काम करतेय. तुम्ही खुलासा करू शकाल का? त्यांनी नाव नाही घेतलं. ही कुठली अदृश्य शक्ती आहे की जी नाशिकमध्ये प्रशासनापेक्षा वरचढ ठरली आहे, सत्ताधाऱ्यांपेक्षा वरचढ ठरलेली आहे? बघा, भारतीय जनता पार्टी बरोबर शिंदे गटाची शिवसेना देखील सत्तेत सहभागी आहेत. हे दोघंही मिळून कुठेतरी पळवाटा काढताय. मग जर अदृश्य शक्ती त्याच्या मागे असेल तर यांनी नाव जाहीर केलं पाहिजे. म्हणजे नाव का जाहीर करत नाहीये? म्हणजे कोणाला घाबरताय? आज लोकांचे बळी जात आहे. आज रस्त्यावर 5 बळी गेल्यानंतर तुम्ही खड्डे बुजवायला सुरुवात केली. महापौर ताई असेल, पूर्ण प्रशासन असेल, आज दिवसभर मला फील्डवरती दिसला आम्हाला. मग पहिला बळी गेला त्यावेळेस हे फील्डवरती का गेले नाही? बरं, या मुद्द्यांच्या पेक्षा इथे चर्चेमधला जो अत्यंत रोचक असा मुद्दा आहे आणि तोच या चर्चेचा खरा टर्निंग पॉइंट आहे की सत्तेत मुंबई पासून नाशिक पर्यंत जे आहे त्याच्यापेक्षाही कोणीतरी वेगळी व्यक्ती ही नाशिकचं प्रशासन कंट्रोल करते.
कोण आहे ती? कोण? इथे स्वतः किरण गामणेंसारख्या नगरसेवक सांगतात एक अदृश्य शक्ती काम करते नाशिकमध्ये. ते मला तरी वाटतं की लक्ष्मण सावजींना माहित असेल. जरी केंद्रात जी, लक्ष्मण सावजींना माहित असेल. किरण गामणे काही बोलत होत्या. किरणजी बोला. मला सांगायचं आहे की ज्याप्रमाणे केंद्रामध्ये आपले फडणवीस साहेब असेल, शिंदे साहेब असेल, ज्याप्रमाणे आपलं महाराष्ट्र चांगल्या प्रकारे सांभाळत आहे, त्याप्रमाणे आम्ही इकडे सत्तेत आहोत. पण आम्हाला विश्वासात न घेता हे कामं होत आहेत आणि आम्ही फक्त जनतेच्या हितासाठी असलेल्या कामांसाठी लढतोय, म्हणून आज आम्हाला हे आंदोलन करावे लागतात. किरण गामणेंनी आणि त्याचबरोबर केशव पोरजेंनी मांडलेले मुद्दे मला वाटतं लक्ष्मणराव आपल्याला ऐकायला आलेले असतील. दोन गंभीर मुद्दे आहेत. तुमच्या सोबत असलेला घटक पक्ष सांगतो की त्यांना विश्वासात न घेता तुम्ही काम करता आहात, आणि केशव पोरजे म्हणतात की एक अदृश्य शक्ती नाशिकच्या प्रशासनाला आपल्या मुठीत ठेवू नये. खरं काय चाललंय नाशिकमध्ये, आणि हे सगळं जे तुमच्या आपापसात चाललंय ते नाशिकरांनी भोगायचंय का? नाही, असं आहे, असलेल्या समस्येवरती उपाययोजना काय किंवा वातावरण चांगलं होण्यासाठी काय केलं पाहिजे याच्यासाठी मी त्याच्यात जास्त आग्रही राहीन. पोरजे किंवा गामणे हे दोन्ही जे बोलले असतील, कसं आहे, ते नाशिकचे जबाबदार माणसं आहेत आणि मी त्याच्या सगळ्या एकूण व्यवस्थेबद्दल आदर ठेवणारा कार्यकर्ता आहे. मला असं वाटतं की आपण महापौरांशी बोलून सगळ्या गटनेत्यांची बैठक घेऊन याच्यामध्ये महापालिका म्हणून स्थायी समिती असेल, सभागृह असेल, याच्यामध्ये काहीतरी ठाम भूमिका घ्यावी लागणार आहे आपल्याला. पण असं लक्ष्मणराव महासभा मागतायत ना ते, तुम्ही महासभा पण घेत नाही आहात. सांगायचं हे काही तुम्ही महासभा घेत नाही, ती लोक येऊन बोलणार कुठे? रस्त्यावरच बोलावं लागणार ना त्यांना. सभा 7 तारखेला घेतलेली नाही, आहे. याच्याकरता सगळ्या व्यवस्था आहेत, रस्त्यावर याच्यासाठी 7 सगळ्या तारखेला सिस्टीम आहेत, महासभा सगळ्या नियोजित व्यवस्था केलेली आहेत. आहे. विषय गांभीर्यानं खड्डे बुजले पाहिजेत आणि ज्यांचे बळी गेलेत त्यांच्याबद्दलच्या संवेदना जागृत असायला पाहिजे. केशव पोरजे, हे दोन उत्तर पुरेसं आहे का तुम्हाला? माझ्यासाठी जी कामं पुढच्या 25 वर्षाकरता, कारण खालच्या ज्या 7-8, 8-8 प्रकारच्या वेगवेगळ्या केबल्स किंवा लाईन त्या 30-40 वर्ष जुन्या झाल्यात आणि त्या बदलण्यासाठी ज्या प्रक्रिया चालू आहेत त्या प्रत्येकाला सांगून चालणार नाही. माननीय आयुक्तांनी सांगितलंय, माननीय महापौरांनी सांगितलं, माननीय कुंभमेळा मंत्र्यांनी ठीक सांगितलं. आहे. त्याच्यामुळं याचा मी पुनरावृत्ती करायची नाही म्हणून मी बोलत नव्हतो. ठीक आहे, परंतु केशवरावांना शेवटी- बोलू द्यात जरा. शेवटी मला आपल्याला एक प्रश्न आता नागरिकांना- केशवरावांना विचारायचा आहे. शेवटी लक्ष्मणराव सावजी जे काही सांगतायत, केशवराव पोरजे, तुम्हाला हे पटतंय का की बोलू, चर्चा करू, या भेटा बसा या पद्धतीची वेळ अजून उरली आहे? 5 बळी गेल्यानंतरही भाजपचे हे उत्तर आहे. बघा, आज वेळ निघून गेलेली आहे याच्यावरती चर्चा करण्याची. आता ऍक्शन घेण्याची वेळ आहे आणि ज्या वेळेस चर्चा करायला हवी होती त्यावेळेस यांनी चर्चा केली नाही. महापौरांनी कोणाशी चर्चा केली नाही, ना आयुक्तांनी चर्चा केली. बघा, हे विरोधी पक्षाला गृहीत धरतात. आज भारतीय जनता पार्टीचे 72 नगरसेवक आहेत, शिंदे गटाचे 26 नगरसेवक आहेत, मिळून हे सगळे सत्तेत आहेत. एक मारल्यासारखं करतं, दुसरं रडल्यासारखं करतं आणि आपसामध्येच खोटं भांडण करतात. ठीक आहे, पण मग केशवराव याच्यातलं एक उत्तर द्या. मगापासून ज्या प्रश्नाचा मागोवा आपण घेतो आहोत, कोण आहे असा माणूस की जो अदृश्य शक्ती म्हणून काम करतो? कोण आहे जे प्रशासनाला ताब्यात ठेवतं आणि नाशिकच्या महापौरांना प्रशासनाला ताब्यात ठेवता येतं की नाही? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सावजीच देऊ शकतात. ते देत नाहीयेत. सावजींना आपण विचारलं, लक्ष्मणराव उत्तर देता येईल का आपल्याला? आमच्या गामणेताईंनी जो प्रश्न विचारला तो त्या प्रश्नाशी मी देखील सहमत आहेत, पण या प्रश्नाचं उत्तर हे सावजींना माहित आहे. लक्ष्मणराव, आपल्याला एक संधी आहे, उत्तर देऊ शकाल 30 सेकंदात? साहेब, याच्यामध्ये विषय असा आहे, मी तुम्हाला पुन्हा सांगतो, समस्या काय आहे, त्याच्यावर उपाययोजना काय असायला पाहिजे. जर राजकीय चर्चा राजकीय दिशेने न्यायची असेल तर उभाटा काय आहे आणि कोण काय आहे हे मला अधिक चांगलं माहिती आहे वर्षानुवर्षे. त्याच्यामुळे मला ती चर्चा आता करण्यात रस नाही. आता लोकांना काय हवंय, तुमचे काय सावजीजी, पक्षावरती बोलत नाहीये, लोकांना काय घेणं नाही, पक्षावरती बोलत नाहिये, मी बोलतोय खड्ड्यांवरती पाहिजे आणि आता गेलेल्या 5 लोकांच्या कामं चांगली झाली मृत्युमुखी पडले पाहिजे त्यांच्यावरती बोलतोय. पक्षावरती जर बोलायचं ठरलं सावजीजी, तर तुमचा पक्ष कसा चालतोय आम्हाला माहित आहे. तुमच्या पक्षामध्ये सगळे 50% लोकांना तुम्ही प्रवेश करून घेतलेला आहे. आपल्याला आता राजकीय चर्चेला या वळणावर न्यायचं नाहीये की कोण कुठून आलं, कुठे गेलं. किरण गामणेंपर्यंत येतो. किरण गामणे, तुम्हाला आत्ताच्या घडीला तातडीनं कोणती उपाययोजना नाशिकसाठी सुचवावीशी वाटते?
तात्काळ त्यांनी जे मृत्युमुखी पडले त्या खड्ड्यांमुळे ज्या लोकांचा बळी गेलाय त्यांच्या कुटुंबाला आधार देणं गरजेचं आहे, त्यांना आर्थिक काहीतरी मदत करणं गरजेचं आहे, कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीला कामाला लावणं गरजेचं आहे, कारण त्यांचा उदरनिर्वाह त्या एका स्त्रीवर येऊन ठोपलेला आहे. एक मनपाची जबाबदारी म्हणून आपण हे करणं गरजेचं आहे. दुसरं, जे शहरात खड्डे पडले ते सगळ्यात प्रथम चांगल्या क्वालिटीच्या मटेरियलनी बुजवणं ते गरजेचं आहे. नुसतं त्याच्यावर कच वगैरे टाकून परत ती कच त्या खड्ड्यातून बाहेर येते, त्यामुळे परमनंट असं सोल्युशन काढणं हे गरजेचं आहे. पण मग हे एवढं सगळं इतक्या दिवसात का झालं नाही? कुंभचे हजारो कोटी येत आहेत, नाशिक महानगरपालिकेचा स्वतःचा रस्ते देखभालीचा खर्च आहे, इतके दिवस हे का झालं नाही? लोक मेल्यानंतर काय करायला पाहिजे, याच्या उपाययोजना काय यायला लागल्या? प्रभागातच वाटले जात आहेत. आमचा प्रभाग हा MRDCचा एरिया आहे, तो आमच्याकडे कुंभाचा काही हातभारही लागलेला नाहीये. तर आमच्याकडे जे कामं होतात नाशिक महापालिकेच्या मार्फतच आता रस्त्यांची कामं बऱ्यापैकी आयुक्तांनी धरलेत, बऱ्यापैकी कामं चालू आहेत आणि काही कामं होणार आहेत. केशवराव, आपल्याला वाटतंय जी कामं होत आहेत ती गुणवत्तापूर्ण आहेत? बघा, आता 2 दिवसापूर्वी झालेल्या पावसामध्ये बीडी कामगार नगर ते तारवाला नगर पर्यंतचा रस्ता वाहून गेला. आयुक्त मॅडम आणि स्वतः ज्यावेळेस करतायत. रस्ता वाहून गेला तर ज्यावेळेस अधिकाऱ्यांना प्रश्न विचारला आम्ही की हा रस्ता वाहून कसा गेला, तर अधिकाऱ्यांचं उत्तर असं आलं की आम्ही ट्रायल बेसवरती बनवत होतो. म्हणजे ज्यावेळेस रस्ता वाहून जातो त्यावेळेस आपली जबाबदारी झटकली जाते आणि सांगितलं जातं की रस्ता ट्रायल बेसवरती बनवला जातो. बघा, माझं स्पष्ट मत आहे की कुंभमेळ्यापर्यंत यांचा एकही काम पूर्ण होणार नाही. आतापर्यंत 25 ते 30% काम पूर्ण झालेलं आहे. हा कुंभमेळा भारतीय जनता पार्टी आणि महापौर हा सक्सेस करू शकतच नाही. काम पूर्ण होऊच शकत नाही. संपूर्ण नाशिक खोदून ठेवलं यांनी. मला सांगा, लक्ष्मणरावांकडे जाऊयात, वेळेची मर्यादा आहे. लक्ष्मणराव, खूप मोठं आव्हान आहे कुंभमेळ्याच्या येणाऱ्या लोकांची सोय सुविधा उपलब्ध करून देणं. आत्ताच्याच पावसाळ्यात ही परिस्थिती आहे, पुढच्या पावसाळ्यात काय परिस्थिती बदललेली असेल? 2-3 गोष्टी मी सांगतो. एक तर जी कामं होत आहेत ती कामं दर्जेदार झाली पाहिजे, याच्यावर आपल्याला नियंत्रण ठेवावं लागेल. क्वालिटी कंट्रोलचं डिपार्टमेंट सक्षम ठेवावं लागेल, त्याचा पाठपुरावा करावा लागेल आणि कामं चांगलीच झाली पाहिजे, याच्याविषयी काही दुमत असू शकत नाही. परंतु राजकीय हेतून प्रेरित होऊन जर आम्ही दरवेळेला बोलायला लागलो किंवा उपाययोजना शोधायला लागलो तर आपल्याला उपाय सापडणार नाही. मला असं वाटतं की महापालिकेचं कामकाज आहे की राज्य सरकार केंद्र सरकारचं काम नाहीये. आज हे काही जरी बोलत असले तर यांच्या प्रभागातल्या लोकांना यांना उत्तरदायी राहायचं आहे. त्याच्यामुळे कामं चांगली झाली पाहिजे, वेळेत झाली पाहिजे आणि कुंभमेळा हा फक्त महापौरांचा आणि भाजपचा आहे हे समजत असतील तर या बुरसटलेल्या विचारसरणीतून पोरजेनी बाहेर यावं लागेल. पण मग तुम्ही म्हणताय, तुम्ही केशवराव उत्तर देतात. केशवराव, वेळेची मर्यादा, एकांत बोला. बघा, तुम्ही मागच्या 15 दिवसापूर्वी कुंभमेळा आपल्या सगळ्यांचा आहे. ऐका सावजीजी, 15 दिवसापूर्वी आयुक्त मॅडमने स्वतः एका रस्त्याला व्हिजिट केली आणि तो निकृष्ट दर्जाचा होता म्हणून तो खोदून कॉन्ट्रॅक्टरला परत करायला लावला. तुम्ही काय क्वालिटी बद्दल सांगताय? एक मिनिट. या गोष्टीची चर्चा आपण कशी करायला पाहिजे? ज्या वेळेला काम निकृष्ट होते त्यावेळेला निदर्शनास आणल्यानंतर आयुक्तांनी तो रस्ता फोडायला लावला सगळ्यांना देखत. दोषींवरती काय कारवाई केली? त्याला पनिशमेंट काय कारवाई केली? लक्ष्मणराव, कारवाई होत नाहीये हे पण दुःख आहे ना. आणि तो जो अदृश्य हात आहे, तो अदृश्य हात कारवाई करताना रोखत असेल कदाचित तुम्हाला. त्याला त्यांच्या प्रशासकीय भाषेमध्ये जी कारवाई व्हायला पाहिजे ती कारवाई केली आणि परत रस्ता करायला लावलेला, हे लक्षात घ्या. लक्ष्मणराव, मला एक सांगा, चर्चेला शेवटच्या टप्प्यात आणतो. तुम्ही आत्ताच्या घडीला, एक मिनिट ऐका. लक्ष्मणराव ऐका, मी आपल्याला प्रश्न विचारतोय. या घडीला तुम्ही आता या चर्चेत महाराष्ट्राला 100% असा शब्द देऊ शकालात का की काहीही झालं तरी आता यानंतर नाशिकमध्ये एकही खड्डाबळी होणार नाही आणि जर खड्डाबळी झाला तर त्याची जबाबदारी ही भारतीय जनता पार्टी घेईल? एक पुन्हा लक्षात घ्या, एकही खड्डा राहणार नाही याची काळजी घ्यावी लागेल आणि त्याची जबाबदारी राजकीय विषय कशा करता करतो आपण, मला ते समजत नाही. ज्या वेळेला महापालिका तिथे 122 नगरसेवक आहेत, सगळे पक्ष आहेत, सगळे गटनेते कॅबिनेट, सगळ्यांना गाड्या आहेत, सगळे प्रभाग सभापती आहेत, असं काय करता? नाही, मग जबाबदारी ठरवायची कुणावर? राजकीय हेतून प्रेरित होऊन चर्चा होणार असेल ना तर फक्त राजकारण होईल, कामाकडे दुर्लक्ष होईल. ठीक आहे, पण लक्ष्मणराव, जबाबदारी तर सांगा. याच्या नंतर बळी गेला तर जबाबदारी कुणाची? ऑर्डर देतो तेव्हा त्यांना नियम अटीशी त्या वर्क ऑर्डर दिल्या जातात. तर याला सर्वस्व जबाबदार जो काम करणारा ठेकेदार आहे तो असणार आहे.
एक लक्षात घ्या, आता चर्चेतून आपल्याला काय हवंय? चर्चेतून आपल्याला एक विश्वास असा पाहिजे की दर्जेदार कामं झाली पाहिजेत, खड्डे राहिले नाही पाहिजे आणि याचा कटाक्षाने पाहिलं पाहिजे. जबाबदारी घ्यावी लागेल आपल्याला. ठीक आहे, तुम्ही किमान असा शब्द देत आहात, जबाबदारी किमान घ्यायला हवी असं म्हणालात, हेच खूप आहे. पण पुढच्या वेळेला आपण या निमित्तानं परत पाठपुराव्यासाठी भेटू आणि अशी किमान अपेक्षा आपण करूया. कपालेश्वरालाही प्रार्थना करूया की आता कुठला नवा खड्डा बळी जाऊ नये. आपण सर्व मान्यवर चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. लक्षवेधीच्या या भागामध्ये तुर्तास इतकंच. आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.